मुलांनो, वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. राज्यशास्त्र इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण या प्रकरणामधील उपघटक अभ्यासणार आहोत. आर्थिक घटक. चला तर पाहूया आपण आर्थिक घटक. आर्थिक क्षेत्रात झालेले काही महत्त्वाचे बदल आपण अभ्यासणार आहोत. ते पुढील प्रमाणे आहेत पहा. 1. भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. मुक्त संचार याचा अर्थ कुठलाही अडथळा न होता एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात भांडवल गुंतवणूक होऊ शकते. गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे, कारण इन्व्हेस्टमेंट केली तर उद्योग व्यवसाय उभे राहतात, देशाचा विकास होतो. म्हणून उद्योगधंद्यांना भांडवलाची गरज असते. भांडवली गुंतवणुकीतून उद्योगाची उभारणी करता येते. भांडवल गुंतवणूक करून विविध उद्योग व्यवसाय उभारणी करता येते. उद्योगामध्ये भांडवली गुंतवणूक ही केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर खाजगी क्षेत्रातून देखील होत असते. आणि गुंतवणूक ही सरकारची पण असते आणि खाजगी क्षेत्राची पण असते. आणि दोन्ही प्रकारची गुंतवणूक वाढली की देशाचा विकास होत असतो. टाटा किंवा रिलायन्स सारख्या खाजगी कंपन्या भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप, आफ्रिका इत्यादी राष्ट्रात देखील गुंतवणूक करतात. म्हणजे आपल्या देशातली उदाहरणं आहेत ही. टाटा कंपनी, रिलायन्स, अंबानीची कंपनी, या कंपन्या भारतातच नव्हे तर दुसऱ्या देशात देखील आपला व्यवसाय, उद्योग व्यवसाय करत आहेत, म्हणजे गुंतवणूक करत आहेत. ONGC सारख्या सरकारी ही गॅस आणि ऑइलची कंपनी आहे. या कंपन्या देखील परदेशात गुंतवणूक करतात. म्हणजे सरकारी कंपन्या पण परदेशात गुंतवणूक करतात. तसेच अनेक परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत. परदेशातल्या कंपन्या देखील भारतात येतात, गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक पायाभूत सुविधा याचा अर्थ रस्ते, रेल्वे, लोहमार्ग, जलमार्ग किंवा वीज, ऊर्जेचं क्षेत्र, वाहतूक, दळणवळण या क्षेत्रात. तसेच ग्राहकोपयोगी म्हणजे ग्राहकांना उपयोगी अशा दोन्ही क्षेत्रात होताना दिसून येते. खाजगी गुंतवणूक पायाभूत क्षेत्रातही होते आणि ग्राहकांच्या सेवेसाठी पण होते. परदेशी कंपन्यांनी भारतात विमानतळ, आण्विक प्रकल्प इत्यादींमध्ये गुंतवणूक केलेली आहे. भारतात विमानतळ, आण्विक प्रकल्प इत्यादी क्षेत्रात गुंतवणूक झाली आहे. तसेच आणखी काही उदाहरणं पाहू आपण. मॅकडोनाल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट सारख्या कंपन्या ग्राहकोपयोगी क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. या पण परदेशी कंपन्या आहेत. भारतात मॅकडोनाल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट सारख्या कंपन्या आपलं काम करत आहेत, गुंतवणूक करत आहेत. 1990च्या दशकापूर्वी अशा तऱ्हेची गुंतवणूक क्वचित होत होती, जवळजवळ नव्हतीच असं म्हणता येईल. त्या काळी सरकारी नियमांचे अडथळे होते आणि सरकारचे नियम होते की परदेशी गुंतवणूक सहजपणे भारतात येऊ शकत नव्हती. ते अडथळे आता दूर झाले आहेत. म्हणजे 1991ला नवीन आर्थिक धोरण लागू केलं आणि त्या नियमानुसार उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरणाचा स्वीकार झाला आणि हे नियम बंद केलेले आहेत. म्हणून परदेशातले लोक भारतात गुंतवणूक करू शकतात. हा बदल म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. आणि भांडवल गुंतवणुकीला कुठलाही अडथळा नाही, मुक्त संचार करू शकतं भांडवल. भांडवली गुंतवणूक भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात दोन्ही बाजूनी होते. भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे. भारताला विकास साधण्यासाठी उद्योग क्षेत्रामध्ये वित्तीय गुंतवणूक आवश्यक असते. विकास जर करायचा असेल तर आर्थिक क्षेत्रात गुंतवणुकीची गरज असते. भारताच्या देशांतर्गत पातळीवरील गुंतवणुकीला आर्थिक मर्यादा आहेत आणि भारत आपल्या देशात गुंतवणूक करण्याला काही प्रत्येक देशाची असते, मर्यादा असते. परकीय गुंतवणूक येणं फायद्याचं ठरतं अशा वेळेला. म्हणूनच परदेशी गुंतवणुकीची गरज आहे किंवा परदेशी गुंतवणूक आवश्यक ठरते. परंतु अशी गुंतवणूक पायाभूत सेवा सुविधांमध्ये झाली तरच विकासाला मदत होईल. म्हणजे पायाभूत स्ट्रक्चरमध्ये जर झाली तर फायदा होतो. हे क्षेत्र ग्राहकोपयोगी क्षेत्रामध्ये महत्त्वाचे आहे, कारण खरा विकास साधण्यासाठी रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग या संपर्क साधनांचा विकास होणे गरजेचे असते. कारण याच्या विकासावर पुढच्या उद्योग व्यवसायाचा विकास अवलंबून असतो. म्हणूनच या क्षेत्रातील गुंतवणूक अधिक महत्त्वाची असते की पायाभूत सुविधा निर्माण होणं गरजेचं असतं. पहा आता इथे काही उदाहरणं आहेत.
परदेशातील भारतीय गुंतवणुकीची उदाहरणं, की भारतीयांनी परदेशात गुंतवणूक केलेली आहे. ही पहा, टाटा जॅग्वार लँड रोव्हरचा कारखाना युनायटेड किंगडममध्ये आहे. नंतर ONGC आहे विदेश लिमिटेड, व्हिएतनाममध्ये. हा भारताची इन्व्हेस्टमेंट आहे. आता भारतातील परकीय गुंतवणुकीची उदाहरणं, भारतात परकीयांनी केलेली गुंतवणूक, हे मायक्रोसॉफ्टचं ऑफिस आहे भारतामध्ये. नंतर नेस्ले हा उद्योग जो आहे तो भारतामध्ये परकीय गुंतवणूक आहे. हा परकीयांनी इथे आपल्या देशात केलेला आणि आपल्या भारतीयांनी परदेशात केलेली गुंतवणूक. नंबर 2चं पाहूया आपण प्रकार, व्यापार या संकल्पनेत झालेले बदल. व्यापाराची संकल्पना कशी बदललेली आर्थिक क्षेत्रामध्ये. 1990च्या दशकानंतर व्यापार या संकल्पनेच्या दृष्टिकोनात अनेक बदल झाले. त्यातला भाग, 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापारांबाबतचे नियम हे गॅटच्या अंतर्गत आखले जात होते. म्हणजे 48 पासून जे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियम होते ते गॅट या संस्थेच्या अंतर्गत होते. गॅट ही संघटना नव्हती, तो व्यापारासंबंधीचा राष्ट्रांदरम्यान केलेला करार होता. ही संघटना नाही, पण तो एक करार आहे गॅट. 1995मध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती, म्हणजे गॅट बंद झाला आणि त्यानंतर 1995ला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटना निर्माण केलेली आहे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी. मग आता ही काय करते, तर आयातीवरील सीमाशुल्क, म्हणजे आयात वस्तू केल्यानंतर त्यावर कर द्यावा लागतो, त्याला सीमाशुल्क म्हणतात. आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणे हे या संघटनेचे कार्य होते. हे सीमाशुल्क आणि इतर कर रद्द करायचे आणि व्यापार मुक्त करायचा. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी असलेल्या नियमांच्या पालनाबाबत लक्ष ठेवणारी ही एकमेव संघटना आहे. की आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या नियमासंबंधी किंवा पालन करण्यासंबंधी नियंत्रण ठेवणारी. ही संघटना मुक्त व्यापारासाठी प्रोत्साहन देते. देशांदरम्यानचे व्यापारासंबंधीचे विवाद सोडवणे आणि देशादरम्यान व्यापाराबाबत बोलणी घडवून आणते. 2 देशांच्या मध्ये व्यापाराबाबत वादविवाद असतील तर ते सोडवते आणि व्यापाराबाबत बोलणी पण घडवून आणते ही संघटना. व्यापार हा साधारणतः वस्तूंचा केला जातो. व्यापार वस्तूंचा, लोखंड, कोळसा, खनिज तेल यासारख्या वस्तूंचा असू शकतो किंवा फळे, फुले, बियाणे यासारख्या नाशवंत वस्तूंचा देखील असू शकतो. 1990च्या दशकात व्यापार या संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप दिले गेले. 1990 नंतर खूप व्यापक असं व्यापाराला स्वरूप आलं. त्यात सेवा क्षेत्राची भर घातली गेली. सेवा क्षेत्र म्हणजे आता बँक, विमा व्यवसाय यासारख्या सेवा देखील व्यापाराचा भाग झाल्या आहेत. भारतात परदेशी बँकासुद्धा आलेल्या आहेत. आज आपण त्याही पुढे जाऊन बौद्धिक संपदेच्या व्यापाराबाबत बोलतो. बौद्धिक संपदेचा व्यापार म्हणजे काय, तर त्यात कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. कॉपीराईट याचा अर्थ एखाद्याने उदाहरणार्थ लेखन आहे त्याबाबतचा कॉपीराईट, ट्रेडमार्क बोधचिन्ह असतं त्याबाबतचं, पेटंट त्याचा हक्क खरेदी करणं, अशा गोष्टींचा समावेशसुद्धा यामध्ये होतो आहे. पहा इथे बौद्धिक संपदा अधिकाराची उदाहरणं हे आहे कॉपीराईटचं हे चिन्ह. समजा एखाद्याने पुस्तक लिहिलेलं आहे तर तो कॉपीराईट घेऊ शकतो, ते लेखन कोणी वापरू शकत नाही. किंवा हे ट्रेडमार्क आहे, हे अमूलचं असं नाव असेल, हे जे चिन्ह आहे त्याला बोधचिन्ह, ट्रेडमार्क, गुगलचं हे नाव, हे अशा मायक्रोसॉफ्टचं, मॅकडॉनल्डचं हे जे आहे हे त्यांनी याचा कॉपीराईट घेतलेला आहे, त्यांचाच अधिकार आहे. दुसरं कोणीही हे चिन्ह वापरू शकत नाही. त्याला बौद्धिक संपदा अधिकार म्हणतात. व्यापाराबाबत आणखी एक महत्त्वाचा बदल हा कंटेनर कार्गोद्वारे झाला आहे. कंटेनर कार्गोची जहाजे प्रचंड प्रमाणात माल या देशातून त्या देशात नेऊ शकतात. ही जहाजे आहेत कंटेनर कार्गो. अशा जहाजांसाठी खास बंदरांची व्यवस्था असते. बंदर पण त्याला खास तयार केलेलं असतं. कंटेनर कार्गोच्या क्रांतीने आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. कंटेनर कार्गोचं आपण आता चित्र पाहूया. यामध्ये सगळं मालवाहू जहाज आहे हे, आणि यामध्ये सगळ्या प्रकारचा माल व्यवस्थित वाहतूक केला जातो. याला कंटेनर कार्गो असं म्हणतात.
आता पाहूया, तुम्हाला माहीत आहे का जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस म्हणजे गॅटची माहिती आपण घेऊया. 1948 नंतरची. 1995मध्ये जागतिक व्यापार संघटनेअंतर्गत म्हणजे WTO हा करार केला गेला गॅटचा. वस्तूंबाबत बहुपक्षीय पातळीवर व्यापाराचे नियोजन गॅटमार्फत केले जात असे आणि व्यापाराचं नियंत्रण, आंतरराष्ट्रीय व्यापाराचं नियंत्रण गॅटमार्फत होतं. त्याच प्रकारे नियोजन करण्यासाठी सेवा क्षेत्राला यात समाविष्ट केले गेले. बँक, विमा या सेवा क्षेत्राचाही समावेश यामध्ये झालेला आहे. 2. बौद्धिक संपदेच्या अधिकाराबाबतचा व्यापारी करार, त्याला ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे त्याला ट्रिप्स म्हणतात. पहा, बौद्धिक संपदा अधिकार हा ट्रिप्स. जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यांसाठी बौद्धिक संपदेच्या अधिकाराबाबत काही न्यूनतम निकष या कराराद्वारे केले गेलेले आहेत. बौद्धिक संपदेच्या बाबत पण काही निकष लावलेले आहेत, काही कसोट्या लावलेल्या आहेत. ट्रिप्समध्ये यामध्ये साधारणतः कॉपीराईट, भौगोलिक संकेत या गोष्टींचा समावेश होतो. औद्योगिक डिझाईन, इंटिग्रेटेड सर्किट, पेटंट, ट्रेडमार्क इत्यादींचा समावेश होतो. या सगळ्या बाबी बौद्धिक संपदेमध्ये येतात. बौद्धिक संपदा अधिकारांची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया, उपाययोजना आणि विवाद निवारण या गोष्टी देखील ट्रिप्समध्ये सांगितल्या आहेत. म्हणजे बौद्धिक संपदा जो अधिकार आहे त्याची अंमलबजावणी कशी करायची, प्रक्रिया किंवा उपाययोजना किंवा वाद निर्माण झाले तर त्यामध्ये या ट्रिप्सचा हस्तक्षेप असतो. 3. ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. ट्रान्सनॅशनल कंपन्या 1990च्या दशकापर्यंत आर्थिक क्षेत्रावर सरकारी नियंत्रण होते. सरकारच्या क्षेत्रात होतं, सरकारच्या नियंत्रणात होतं आर्थिक क्षेत्र. खाजगी उद्योगांना मर्यादित संधी उपलब्ध होती. मात्र जागतिकीकरणाच्या युगात यात बदल झालेला दिसून येतो. खाजगी उद्योगांमध्ये वाढ झालेली दिसून येते. त्याचबरोबर ज्या खाजगी कंपन्या देशांतर्गत व्यापार करत होत्या म्हणजे देशातच व्यापार करत होत्या त्या आता परदेशी व्यापार करू लागल्या, कारण उदारीकरणाने अनेक नियंत्रणे कमी झाली. त्याचे रूपांतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झाले. मल्टीनॅशनल कंपन्या म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या. आज आपण ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय झालेला देखील पाहतो. हा बदल मुख्यतः खाजगी क्षेत्रात झाला आहे. या सर्वांचा सर्वसामान्य माणसावर काय परिणाम झाला आहे खरं तर अभ्यासण्यासारखी गोष्ट आहे. काय परिणाम झाले ते पाहू आपण. कुशल आणि अर्धकुशल कामगारांचे आज एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात स्थलांतर होताना दिसून येते. म्हणजे कामगारसुद्धा एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात सहजपणे कामासाठी जाऊ शकतात. त्याचा परिणाम श्रमिक बाजारावर होतो आणि मग श्रम बाजारावर त्याचा परिणाम होतो. उदाहरणार्थ बरेच कुशल आणि अर्धकुशल कामगार आज पश्चिम आशिया, अमेरिका, युरोप इत्यादी ठिकाणी काम करत आहेत. अमेरिकेत तर कुशल इंजिनियर बरेचसे भारतीय लोक गेलेले आहेत आणि इतरही ठिकाणी गेलेले आहेत. म्हणजे श्रमिक सहजपणे स्थलांतर करतात. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या आणि रोजगाराच्या संधी वाढल्या लोकांना. उदाहरणार्थ पाहूया आपण कुठं कुठं वाढल्या त्या संधी. उदाहरणार्थ खानपान म्हणजे खाण्यापिण्याची साहित्य, साधनं वगैरे, माल वितरण, प्रवासी वाहतूक इत्यादी क्षेत्रात सुद्धा रोजगार वाढला. दुसरा परिणाम या लहान उद्योग आणि दुकानांवर झालेला दिसून येतो. लहान उद्योग आणि दुकानदारीवर परिणाम झाला. लहान उद्योगांना बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची स्पर्धा करावी लागते. म्हणजे एक लहान कंपनीला मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीशी स्पर्धा करायला खूप कठीण जातं. जे उद्योग किंवा दुकाने कार्यक्षम पद्धतीने चालविली जातात ती त्या स्पर्धेत टिकून आहेत. जणू काही जो सक्षम आहे तो टिकतो, पण जे कार्यक्षमपणे काम केले जात नाही ते दुकान उद्योग बंद होतात. आज शहरात मोठमोठे मॉल उभे राहिलेले आहेत. तुम्ही पाहता किराणा दुकाने किंवा मॉल्स जरी उभी राहिली तरी देखील छोटे दुकानदार, भाजी फळ विक्रेते हे आज देखील ग्राहक मिळवत आहेत. याचे कारण ते आपल्या ग्राहकाला आवश्यक त्या सेवा देतात. मॉल उभे राहिलेले आहेत, मोठी दुकानं आहेत, पण तरीही लहान मोठे दुकानदार गिराईक अजूनही टिकून आहेत कारण ते चांगली सेवा देतात. तिसरा परिणाम शेतीच्या संदर्भात बघायला मिळतो जागतिकीकरणाचा. आज शेतकरी आपला माल मोठ्या कंपन्यांना मध्यस्थाशिवाय थेट विकू शकतो. सध्या जर शेतकरी विषयक जे कायदे चालू आहेत त्याची माहिती तुम्ही मिळवू शकता.
थेट विकू शकतो. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञान आणले आहे आणि खूप नवनवीन प्रकारचं तंत्रज्ञान वापरात येत आहे. तसेच भारतीय मालाला नव्या बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. भारतीय माल दुसऱ्या देशामध्ये जातो, तसंच दुसऱ्या देशाचाही आपल्या देशामध्ये येतो. उदाहरणार्थ, भारत समुद्री उत्पादने, मांस, तांदूळ, मसाले, ताजी फळे आणि भाज्या, साखर, कॉफी, भुईमूग, काजू इत्यादी गोष्टी निर्यात करत आहे आजच्या काळामध्ये. आता माहीत आहे का तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे? बहुराष्ट्रीय कंपनीची माहिती घेऊया आपण. अशी कंपनी असते जिचे एका राष्ट्रात मुख्यालय असते, म्हणजे मुख्य ऑफिस एका राष्ट्रात, परंतु ती अनेक देशात कार्यरत असते. काही भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या बजाज, डाबर, ONGC, आदित्य बिर्ला, अमूल, गोदरेज, विप्रो या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. ऑफिस एका ठिकाणी आणि त्यांच्या अनेक शाखा इतर देशातही कार्यरत असतात. याला मल्टीनॅशनल कंपनी म्हणतात. आता ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन म्हणजे काय? या बहुराष्ट्रीय कंपन्यांचाच एक प्रकार आहे. या कंपन्या कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नसतात. ते कोणत्याच राष्ट्राला बांधील नाहीत. त्यांचे एकाच राष्ट्रात मूळ स्थान नसते, म्हणजे कुठेही एक राष्ट्र त्यांचं नसतं. काही ट्रान्सनॅशनल कंपन्या, उदाहरणार्थ नेस्ले, बायर, युनिलिव्हर, सिमेन्स, जनरल इलेक्ट्रिक या कंपन्या ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन. कुठल्याही राष्ट्राचा शिक्का नाही आहे त्यांच्यावर, मूळ स्थान त्यांचं नाही आहे. सेवा क्षेत्राची माहिती घेऊ. सेवा क्षेत्र हे 3 पारंपरिक आर्थिक क्षेत्रांपैकी तिसरे आहे. पहिलं क्षेत्र आहे शेती, खाणकाम, मासेमारी इत्यादींचा समावेश होतो. दुसरे क्षेत्र हे उत्पादन क्षेत्र आहे. सेवा क्षेत्र हे तिसरं, त्याच्यामध्ये खानपान, हाऊसकीपिंग, सुरक्षा, बँक, विमा वगैरे सेवांचा समावेश होतो. अर्थव्यवस्थेचे हे 3 भाग असतात किंवा क्षेत्र असतात. आता पाहूया, तुमचं मत विचारलंय. तुम्हाला काय वाटतं? भारताची सहकार चळवळ बहुराष्ट्रीय आणि ट्रान्सनॅशनल कंपन्यांच्या वर्चस्वाला उत्तर असू शकते का? विचार करायचा की सहकारी चळवळ भारतामध्ये आहे, महाराष्ट्रात सुरू झालेली, सर्वत्र पसरली, मल्टीनॅशनल कंपन्याला टक्कर देऊ शकते का? सहकार चळवळीचे तत्त्वज्ञान हे त्यातील सामील असलेल्या सभासदांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना वित्तीय आधार देणे हे आहे. तर खाजगी कॉर्पोरेट कंपन्या या केवळ आर्थिक फायदा बघत असतात. यावर तुमचे मत द्या. म्हणजे खाजगी कंपन्या आणि सहकारी चळवळ याची तुलना करून थोडासा अभ्यास तुम्ही करा. आणखी चर्चा करायला सांगितलेली आहे. भारतीय कृषी क्षेत्रावर, विशेषतः लहान शेतकऱ्यांवर जागतिकीकरणाचा काय प्रभाव पडला आहे याचा गुगलच्या सहाय्याने थोडासा आढावा घ्या. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेला व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.